आणि आताची आणखी एक मोठी बातमी कोल्हापूरमधून राधानगरी धरण क्षेत्रामध्ये पावसाच्या जोरदार सरी। राधानगरी धरणाच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे। राधानगरी धरण हे 65% अधिक भरलेलं आहे। कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आणि विशेषतः धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे आणि त्याचमुळे जिल्ह्यातील धरणांच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होताना पाहायला मिळते। मी आता आहे राधानगरी धरणाच्या ठिकाणी आणि इथली दृश्य आपण बघू शकतो। गेल्या काही दिवसापासून ज्या पद्धतीचा पाऊस या सगळ्या धरण क्षेत्रामध्ये पडतोय ते पाहता या राधानगरी धरणाच्या पाणी पातळीमध्ये देखील मोठी वाढ झालेली आहे। हे राधानगरी धरण सध्या 65% अधिक भरलेलं आहे आणि गेल्या काही दिवसात या सगळ्या परिसरामध्ये 1284 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद देखील झाल्याचं पाहायला मिळतंय। पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 35 फुटांवर आहे आणि ती दिलासादायक बाब म्हणजे काल रात्रीपासून पंचगंगा नदीची पाणी पातळी स्थिरावल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय। हे धरण यंदा लवकरच भरेल असा देखील अंदाज जलसंपदा विभागाकडून वर्तवला जातोय, कारण जून महिन्यातच हे सगळं धरण जे आहे ते 65%हून अधिक भरल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सुनील काटकर, भूषण पाटील, TV9 मराठी, राधानगरी धरण, कोल्हापूर।